वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादाच्या मोठ्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यात सरकारनं सुमारे 21,300 कोटी रुपये जमा केले। 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होते। सुरुवातीला तब्बल 2,62 लाख अर्ज दाखल झाले होते, मात्र छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या। 4 चाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे जवळपास 10 लाख महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या। योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली होती। महिला व बाल विकास विभागाने केलेल्या या पडताळणीमुळे आता सरकारचे दरमहा 1,065 कोटी रुपयांचं नुकसान टळणार आहे। एप्रिल 2026 पासून या अपात्र महिलांना मिळणारे 1,500 रुपये बंद केले जाणार आहेत। मात्र गेल्या 20 महिन्यांपासून जे मानधन दिलं गेलं त्या अवाढव्य खर्चाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।